उघड आहे द्वार आम्ही महाराज दोघेही पती आणि पत्नी विश्वाच्या मालकाच्या भजनात मग्न आहे। बघा ती भक्ती श्रेष्ठ आहे। देव आला ना तरी भजन बंद नाही, तरी भजन बंद नाही। देव आले तरी भजन बंद नाही। कुत्रा आला तर आमची माळ देवाच्या उराव जप करता करता एखादं कुत्रा आलं फेकली माड की कुत्र्या माझा सत्यान असो समाधानीनं पूजाही करू देत नाही। ओ अरे नारायण कथेमध्ये बसायचं ना अख्ख चित्त बसली बापा आपण चपला नेते काय का कोणी परवा सांगल्यावर पाचशाचे आहे व महाराज ही बघा भजन चाललं विदुर काका आणि शोलोबा देवीचं आणि ज्या विश्वाच्या मालकाचं भजन करत आहे तो आवाज मारत सुलभा देवीनं दरवाजा उघडला महाराज देहभान विसरले ती स्त्री भक्त होती देवाची पाहत जसा दरवाजा उघडला सावडी सुंदर मूर्ती दरवाजामध्ये आहे। महाराज पितांबर नेसलेला आहे, कमरेला वेणू खोसलेला आहे, गळ्यामध्ये वैजंती माळ आहे, मयुराचं पिच्च लावलेलं मुकुट कपा डोक्यावर आहे, कस्तुरी मडवट आहे, सुंदर असं सावळ स्वरूप प्रभूचं दरवाजामध्ये आहे। काय काय सावळे सुंदर रूप मनोहर सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर सुंदरी मारे सावळे सुंदर रूप मनोहर सावळे सुंदर रूप मनोहर सावळे सुंदर रूप मनोहर सावळे सुंदर रूप मनोहर
जळला प्रेम सुटला नेम अंगी भरली हरले देहाचे भान ही अवस्था आहे महाराज एकदा प्रभूला पाहिलं सावळी सुंदर मूर्ती आहे पाहत पंढरीचा निळा एकदा पालन पुन्हा तेने वेदियले तेने वेदियले तेने वेदियले पाहिला पाहिला तेने वेदियले मना पाहिला पाहिला नंदाचा देवी म्हणाले काकू देव म्हणाले काकू आतमध्ये तर बोलव ग विश्वाचा मालक झोपडीमध्ये येतो दादा टाकायला आसन नाही देवानं आपला शेला खाली टाकला त्या शेल्यावर विश्वाचा मालक बसत माई बाप काकू मला भूक लागली खायला काहीतरी दे वास्तविक देवाला भूक लागत नाही देव नित्य तृप्त आहे देव द्वंद्व मुक्त आहे महाराज देवाला झोप नाही जागृती नाही सुषुप्ती नाही देव सर्व अवस्थाच्या विरहित आहे पण कधी कधी भक्तांच्या इच्छे खातर देव खात जेवण वाळायला उशीर झाला महाराज प्रत्येक माझ्या प्रभूने त्या चुलीवरचं पात्र आपल्या हातानं उचललं पात्रामध्ये टाकलं कन्या पातळ होत्या एका हातानं सावरण्याचा प्रयत्न केला पण देवाला झेपल्याच नाही चुकून पडे दोन हातानं कन्या धरल्या मग खायच्या कशा मग माझ्या प्रभूनं चतुर्भुज रूप धारण केलं बोलिये चतुर्भुज भगवान की जय महाराज तीन हातानं कन्या धरल्या देवानं तीन हातानं आणि एका हातानं कन्या खाल्ल्या विदुरा मोठे मोठे राक्षस दोन हातानं मारले रे पण तुझ्या कन्या दोन हाताले झपल्या नाही हा विदुरा घरच्या खाऊनी कन्या कुबजे दाशी पुत्र कान्या विदुराच्या
यानंतर विदुर काकाला प्रभूने तीर्थयात्रेला पाठवलं. 36 वर्षाच्या तीर्थयात्रेनंतर उद्धवजीची भेट. उद्धवजी मैत्रेय ऋषीकडे विदुर काकाला जाण्याचा सल्ला देतात. मैत्रेय ऋषी आणि विदुर काकाची भेट झाली. विदुर काकांनी मैत्रेय ऋषीला प्रश्न विचारला. मैत्रेय ऋषीने मांडव्य ऋषीची कथा सांगितली. विदुरा, मागल्या जन्मामध्ये तुम्ही धर्मराज होता, पण मांडव्य ऋषीच्या श्रापाने दाशी पुत्र बनला. मग सृष्टी उत्पत्तीचा प्रश्न विदुर काका विचारतात मैत्रेय ऋषीला. शुकाचार्य म्हणाले, राजा, मैत्रेय ऋषीने उत्तर दिलं ते श्रवण कर. एकदा भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये पडून असताना देवाच्या मनामध्ये इच्छा झाली, एक ओहम बहुश्याम, एकापासून अनेक वाव. भगवान विष्णूच्या नाभी कमलातून ब्रह्मदेव प्रगट झाले. ब्रह्मदेवाने 12,000 वर्ष तपस्या केली. तपोबल प्रपंच रचय विधाता, तपोबल विष्णू सकल जगत्राता, तपोबल केश धरई मई बारा, तपोबल शंभू करई संभारा, तपोबल. महाराज, त्या तपाच्या बलानं ब्रह्मदेवाने 4 साधूच उत्पत्ती केली. सनकादिक सप्तऋषी तयार केले. एक मन्वंतराचं स्वतः ब्रह्मदेवाने उत्पत्ती केली. महाराज, ब्रह्मदेवाच्या एक शरीराच्या अंगापासून या सृष्टीची उत्पत्ती तयार झाली. मुखापासून ब्राह्मण झाले, छातीपासून क्षत्रिय झाले, पोटापासून वैश्य झाले, चरणापासून शूद्र झाले. परंतु माईबाप, शास्त्र जाती भेद कधी करत नाही. नीट ऐका. कधी कधी शास्त्राचा अभ्यास नसल्यामुळे आम्ही शास्त्राला लांछन लावतो. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे जन्मानुसार नसून कर्मानुसार आहे. एखादा शूद्र जर ब्राह्मणाचं कर्म करत असेल तो ब्राह्मण आहे. ब्राह्मण जर शूद्राचे कर्म करत असेल तो शूद्र आहे. जातीवरून कोणी श्रेष्ठ नाही. चाहे भंगी होया नहीं हम तो सद्गुण के साथी. महाराज, यानंतर या सृष्टी तलाला 2 राक्षसाची उत्पत्ती झाली. सगळ्यात प्रथम हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. महाराज, हिरण्याक्ष नामक दैत्य साधू संताला त्रास देऊ लागला. महाभयंकर दैत्य. साधू संत विश्वाच्या मालकाचं चिंतन करू लागले. Sakala
साधू संतांना त्रास देऊ लागला. त्यांचा यज्ञ होम हवन हे राज्य मोडू लागले. त्यांचं कुंड तोडू लागले. अरे बाबा आम्हाला देव धर्म करू द्या रे. पण राक्षस होते. पादई कोल मौजो रजबारा मानई माता ने देवा पादई कोल बहुकोल जुआरा जय जन पर हित नारा जय जय राम जय जय राम मानई माता ने देवा करैन साधु संतन सेवा जिनके आचरण भवानी साधू संत माझ्या प्रभूला विनंती करतात. विनंती करतात तेव्हा या विश्वाची जननी आहे तू. आवरे लवकर या महाभयंकर राक्षसापासून आमचं रक्षण कर. महाभले तू विश्वाची जननी महाभले तू विश्वाची जननी तिला दिवाळी जगन्नाथी तिला दिवाळी जगन्नाथी यावेळेला ही सृष्टी रंगाक्षने रसातळाला ज्या वेळेला त्या रसातळाला पृथ्वी नेली ब्रह्मदेवाच्या नागपुडी मधून माझ्या प्रभूने अद्भुत अवतार घेतला. बोलिये वरा नारायण भगवान की जय. माझ्या प्रभूने वरावतार धारण केला. हातामध्ये गदा घेतला आणि भगवान वराह हिरण्याक्ष दैत्याला आवाज मारतो या माझ्या प्रभूचं आणि वराह दैत्याचं युद्ध चालू झालं. हिरण्याक्ष नामक दैत्य पळून गेला. भगवान वराला हिरण्याक्ष महाभयंकर
एक नारळ द्या. नारळ महाभयंकरी हिरण्याक्ष राक्षस आणि भगवान वराह युद्ध चालू आहे. भगवान वराहाने हिरण्याक्ष दैत्याचा एका गदा प्रहाराने हिरण्याक्ष दैत्याचा प्राण झाला. बोली भगवान की जय. भगवंताने वराह अवतार धारण करून हिरण्याक्ष दैत्याचा वध केला. परीक्षितीने राजा शुकाचार्यांना प्रश्न केला, बाबा हे हिरण्याक्षाने हिरण्यकश्यप दैत्य जन्माला कसे आले? शुकाचार्य म्हणतात, राजा या दैत्याच्या जन्माची कथा उद्या सकाळच्या सत्रामध्ये आपण चिंतन करू. झालेली सेवा बाबा जगन्नाथाच्या चरणी अर्पण करून आपण कथेला विश्राम देऊ. एकदा प्रेमानं माऊलीचं भजन करू आणि यानंतर आरती होईल. आरतीसाठी सर्वांनी उभे राहा. आरती होईल. वक्रतुंड करकार शोभते कंचन हरकंठी प्रभु श्री गणेश प्रभु श्री गणेश हरो
भागवत भगवान की आरती।
यत्र पूर्वे साध्या सन्ति देवा इति श्रीमंत्र पुष्पांजलि समर्पयामि। देवा घने लोटान वंदे जन डोलान भगवान कृष्ण भगवान की जय। श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरु जगन्नाथ बाबा की जय। सर्वांनी खाली बसा। सर्वांपर्यंत आरती प्रसादी। यानंतर ठीक 7 वाजता हरिपाठाला प्रारंभ होईल। हरिपाठाकरिता सर्वांनी पिंडालमध्ये या।